असं आहे की मुळामध्ये शिवसेनेची भूमिका ही ठाम आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की रिफायनरी संदर्भामध्ये जी जनतेची मागणी असेल त्या जनतेच्या मागणीबरोबर आम्ही आहोत, हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। भूमिका बदलते कोणाची? तर भूमिका बदलते भारतीय जनता पार्टीची। आपल्याला आठवत असेल की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच ही रिफायनरी रद्द झाली अशा प्रकारचा सरकारी आदेश काढला। त्याही वेळेला शिवसेनेची भूमिका ही जनतेबरोबरची होती। त्यानंतर आता ही रिफायनरी व्हावी न व्हावी याकरता म्हणून हा जो खेळखंडोबा चालला आहे, हा भारतीय जनता पार्टीचा एक डाव आहे। मी यापूर्वी देखील सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार नेत्यांनी कधीतरी जनतेसमोर यावं आणि ही रिफायनरी खरोखरच होणार आहे का याचं एकदा उत्तर जनतेला द्यावं। मी आज सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीला ही रिफायनरी अजिबात करायची नाही आहे। किंबहुना लोकांना आपापसामध्ये झुंजत ठेवायचं आहे, भांडत ठेवायचं आहे आणि भांडत ठेवून जनतेनं विरोध केला, शिवसेनेनं विरोध केला म्हणून रिफायनरी होऊ घातली नाही किंवा होऊ शकली नाही अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करायचं आहे। आणि म्हणून मी आजच सांगतो की भारतीय जनता पार्टीनं अधिकृतपणे, या सरकारनं अधिकृतपणे ही रिफायनरी कुठे होणार आहे, कशी होणार आहे, कोण याला फायनान्स करणार आहे, किती वर्षात पूर्ण होणार आहे याचं एकदा धोरण जाहीर करावं। आज राज्यामध्ये सरकार त्यांचंच आहे, केंद्रामध्ये सरकार त्यांचंच आहे। मग शिवसेनेचा पाठिंबा किंवा शिवसेनेचा आमदार खासदारांचं मत काय याचा विचार ते जास्त कशाकरता करतायत, पण हे शुद्ध ढोंग आहे। आणि त्यांना हे वातावरण असंच ठेवायचं याचं कारण या सरकारचं पूर्णपणे नाक कापलं गेलं आहे। वेदांता फॉक्सकॉनसारखा प्रकल्प त्या ठिकाणी गेला आहे, तिथं ड्रग्ज बल्क पार्कसारखे कारखाना गेलेला आहे, टाटा एअरबससारखा कारखाना गेलेला आहे आणि परवांच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवण्याचा कारखानासुद्धा महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला आहे। आणि हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून सर्वसामान्य माणसाला रोजगार देणारे, तरुणांच्या हाताला काम देणारे, त्याचबरोबर या कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारचा रोजगार उपलब्ध होणारे, या राज्याला GSTच्या स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य करणारे असे अनेक प्रकल्प गेलेले आहेत महाराष्ट्रातून। आणि या सरकारची पुरती नाचक्की झालेली आहे, या सरकारचं नाक कापलं गेलेलं आहे। आणि म्हणून गिरे तो भी टांग ऊपर म्हणून हा वारंवार ते हा ग्रीन रिफायनरीच्या प्रकल्पाचं भूत पुढे उभं करतात, परंतु हा प्रकल्प होईल असं मला अजिबात वाटत नाही। आणि भारतीय जनता पार्टीला हा प्रकल्प करायचाच नाही आहे, केवळ राजकारण करायचं आहे। राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर जात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या दिल्ली दौरा सध्या चर्चेत आहे, काय वाटतं? असं आहे की राज्यपालांनी या महाराष्ट्रातल्या खूप मोठमोठ्या राष्ट्रपुरुषांचा, समाज सुधारकांचा आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या अतिउच्च आणि उत्तुंग व्यक्तिमत्वांचा अपमान हा सातत्याने केलेला आहे। पण या सगळ्यांचा कधी भारतीय जनता पार्टीने निषेध केलेला नाही, किंबहुना त्यांची पाठराखण केलेली आहे। काल परवा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। यापूर्वी कर्नाटकचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। ज्या कंगना राणावतना त्यांनी एक राष्ट्रीय पुरस्कार दिला, मला वाटतं पद्मश्री हा पुरस्कार त्यांना दिला, त्यांनीसुद्धा हे स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा, अनेक शहीदांचा अपमान केलेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचं सध्या पार्टी विथ डिफरन्स हा एक नवीन फॉर्म्युला सुरू झालेला आहे की आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, परंतु आमचा पक्ष त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। आणि म्हणून अशा राष्ट्रभक्त महापुरुषांचा, समाजसुधारकांचा, देशभक्तांचा, स्वातंत्र्यवीरांचा जिथे जिथे अपमान होतोय तिथे तिथे भारतीय जनता पार्टी एकच शब्द प्रयोग करते की आम्ही त्या मताशी सहमत नाही, त्या वक्तव्याशी सहमत नाही, पण आमचा त्यांना पाठिंबा आहे। आणि म्हणून कोश्यारी भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल आहेत ते दिल्लीला गेले काय
आणि कुठे गेले काय, त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा करण्याकरता भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणाच्याही वागण्यामध्ये सुधारणा होण्यातली नाही. सुषमा अंधारे यांनी सिल्लोडच्या सभेमध्ये पुराणाच्या आयाती गायल्या होत्या. वात्रत्र आता म्हटलं की शिवसेनेचं हेच हिंदुत्व आहे. सुषमा आमदारांनी काय आयात म्हटली होती, पुराणची आयात सिल्लोडच्या सभेमध्ये. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली शिवसेनेवर की हेच हिंदुत्व आहे का शिवसेनेचं. असं आहे की कोणी काय करावं, आजकाल काय झालं आहे की कोणी कोणता पोशाख करावा, कोणी कोणतं वक्तव्य करावं, कोणी काय खावं, कोणी काय बोलावं, हे भारतीय जनता पार्टीनं ठरवायचं. आणि भारतीय जनता पार्टी त्याला प्रमाणपत्र देणार, त्याला शिफारसपत्र देणार. आणि भारतीय जनता पार्टीचं ज्याला शिफारसपत्र आहे तो राष्ट्रभक्त, तो देशभक्त, आणि बाकीचे सगळे देशद्रोही, पाकिस्तान दार्जिने, हा भारतीय जनता पार्टीचा जुनाच फंड आहे. गेले महिनाभरामध्ये भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्वावर बोलली नाही, शिवसेने हिंदुत्व सोडलं म्हणून बोलले नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे सध्या क्रिकेटच्या निवडणुकीच्या निमित्तानं पवारसाहेबांच्या बरोबर सकाळ संध्याकाळ जाऊन बसत होते, त्यांच्या गाडीतून फिरत होते, रावसाहेब दानवे त्यांच्या गाडीतून फिरत होते. तेव्हा त्यांचं हिंदुत्व हे मजबूत झालं. आम्ही फक्त पवारसाहेबांच्या कडेला जाऊन बसलो, बोललो की आम्ही हिंदुत्व सोडलं. पण यांनी मात्र त्यांच्याबरोबर निवडणुका लढवायच्या, त्यांच्या पॅनलमधून निवडून यायचं, हे हिंदुत्ववादी. त्यामुळं कोण काय बोलतं आहे, अतुल भतकाळकर काय बोलत आहेत, किरीट सोमय्या काय बोलत आहेत, आशिष शेलार काय बोलत आहेत, गोपीचंद पडळकर काय बोलत आहेत, नाहीतर आणखीन कोण कोण काय काय बोलत आहेत, ते म्हणजे ब्रह्मवाक्य असं ठरलेलं आहे. याचिका कोर्ट न्यायालयाने फेटाळली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी एक याचिका करण्यात आली आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे धुतला तांदूळ, भारतीय जनता पार्टी म्हणजे एकदम स्वच्छ दूध, आणि बाकीचे फक्त हे स्वच्छ नाहीत, धुतल्या तांदळासारखे नाहीत. आणि म्हणून कोर्टानंच अनेक प्रकारे या सरकारचे कान उपटलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे कान उपटलेले आहेत. याचा मला आनंद होतो आहे. आपण पाहिलं असेल की आम्हाला शिवतीर्थ मिळावं दसरा मेळाव्याकरता, ते यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, तिथेही यांचे कोर्टाने कान उपटले. आमच्या ऋतुजाताई लटके यांचा त्या ठिकाणी राजीनामा मंजूर करायचा नाही असा निर्णय घेतला, तिथंही यांचे कोर्टाने कान उपटले. आणि आता कोणतरी भिडे मॅडमना पुढं करून हेच भारतीय जनता पार्टीचे शिखंडी पाठीमागून वार करत होते, त्यांचेही कोर्टानं उद्धवसाहेब ठाकरेंच्याबद्दल कान उपटले. त्याबद्दल कोर्टाला मी धन्यवाद देतो.